मन रे या यशने सुरसुर सोडला पाठच्या यशने सुरसुर सोडला तसं सोडूच नाही तू तर तुझ्या एवढं झिला माझं आम्ही आज या ठिकाणी आम्हाला तांबे कुटुंबियांनी जे बोलवलंय ना या ठिकाणी आज प्रवीण सुतार बुवा म्हणा किंवा समीर कदम बुवा प्रत्येक जण बोलताना विचार करतो कारण ज्येष्ठ जुन्या जाणताना बुवांना बोलताना अहो बुवा पण ह्यो कालचो पोरगो ज्याच्या वटर मिशीन आहे म्हणता बुवा पीठ लाव म्हणजे आम्ही एवढे पुढे मग का सोडीन मी त्याच्या जागेवर जर माझं पोरगो असा असतो तो बापाशी म्हणा बापाशी पेटाव असं म्हणत काय आता ह्या बी बोलली तर राग येत पण हा ह्या देवा तो अनेक आज एखाद्या ज्येष्ठ जाणत्या लोकांनी जरी खालून बोलले ना बुवा उडव बुवा पेटव तर त्यांना सुद्धा माझी विनंती असेल की तुम्ही विचार करा बोलताना कारण तुमचा जर मुलगा तिथे असेल तुमचा जर पुतण्या तिथे असेल तर तुम्ही बोलताना असं बोलाल का बरं ना आज तो बोलता खालसून पाठसून त्याला कोणतरी थांबू खाया आज नाही थांबवला तर सुरसुरा पेटत जातला हा मग ती केळी पाठसून पिकत दिली ती बघ कमी बॉन्ड बोलले तुझं राग गेलो कोका व्हायचा कोका हा काय बुवा भाषा प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी आहे ना आमच्या तिकडे ते का केळीचा बॉन्ड म्हणतो तुझ्याकडे कोको म्हणतो काय विषय तुका बॉन्ड तुझ्या इकडे बॉन्डा काय म्हणतात सांग भाऊजी आज खरंच पेटा नेलेला तुमच्यासाठी काय बी आणि आमच्यासाठी म्हणता आय बी भाऊजी धन्य तुमच्यासाठी हेडसअप एकदा जोरदार भाऊजींसाठी टाळ्या वाजतात ना तुमच्यामुळे या बारीमध्ये रंगत आलेली आहे फक्त काय आमची लिंक तोडू नको ते देतच नाही म्हणून जीव चाललो आहे आमचं ते फक्त तुमच्यासाठी आय बी आणि तो नाही असं ते मनोरंजनाचा विषय व प्रत्येक ठिकाणची भाषा ही वेगळी आहे या ठिकाणी बक्षीस आले की व अमोल जाधव वाघरण क्या बात यांच्याकडून हे 120 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद बुवांच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे कैलासवासी नैना नारायण तांबे यांच्या स्मरणार्थ नम्रता विनय मिरगुले यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे आणि आईसाठी गाणं म्हणा आज वो बाकी काही असू देत बक्षीस कितीही येऊ देत तुम्हाला जास्त येऊ देत कमी येऊ देत काय विषय नाही पण या कागदावरची ज्याने जी नावं लिहून दिलीत ना त्यांचं जर अक्षर पाहिलं तुम्ही तर खरोखर त्या माणसासाठी हेडसअप तो कोणी असू देत भाऊजी तुम्हीच आहात म्हणजे ज्यांचं अक्षर चांगलं असेल एवढं त्यांचा पेन किती चांगला असेल पण या म्हणून भाऊजी मान बरोबर की ना तू गप्रो तू फक्त त्या बुवांका 120 दिलं गप्रो झाला तुझा काढते हळूहळू थांब पण आज खरोखर या व्यक्तीचं म्हणजे ज्यांनी हे लिहिलंय भाऊजी तुम्ही लिहिलंय ज्यांनी हे लिहिलंय ना आई खरोखर सांगतो हे अक्षर एवढं सुंदर आहे ना की आम्ही लहान असताना आमचं अक्षर म्हणजे कोंबड्याचे डोके होते आमचं अक्षर ह्या कोंबड्याचा डोक्या होता पण आता जे हे अक्षर आहे बुवा अप्रतिम अक्षर आहे एकदा जोरदार त्या भाऊजींसाठी काय झालं पाहिजे जे आहे ते आहे आणि भाऊजी असेल तर मेवण्याक माना कळला कारण भाऊजी असेल तर मेवण्याक माना कारण भाऊजीच मेवण्याक बघून देता अच्छा ते होत काय असं गाडग्याच्या आतमध्ये असू दे असं काय काय जण भाऊजी लाजरे असतात काय बुजरे असतात काय काय अति आयबीवाले असतात
बांगड्याची माळ लिंबवानी डोळा उभी हाय नदीच्या काठाला उभी हाय नदीच्या काठाला लखवा बरीच गाणी येतात हिंदी मराठी पण जी आपली नवीन आलेली भक्तिगीत याच्यामध्ये किती गोडवा आहे. अजून एक नवीन गाणं आलं बघा. धन्यवाद धन्यवाद. म्हणजे अजून तुमच्या मिस्टरांना चांगलं म्हटलंय का आणि येते 100. बुवा तुम्ही भाऊजींचं अक्षर चांगले आहे म्हटल्यामुळे त्यांची मेसेज सौ अनुष्या अशोक कांबळी क्या बात आहे यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आले. आमच्या अनुष्याताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. आणि खरोखर काय प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते बघा बरोबर ना. आज आमच्या भाऊजींच्या मागे म्हणजे ज्यांचं अक्षर चांगले त्यांच्या मागे आमची अनुष्याताई. आज आमचा नितेश भाई ज्याचं नवीनच लग्न झालंय त्यांच्या मागे उभी राहणारी त्यांची नववधू सध्या आता लग्न झाले ती असणार आहे. प्रत्येक एका पुरुषाच्या मागे स्त्री ही उभी असते. त्यामुळे मोठा काय विषय नाही पण त्या स्त्रीने कितपत चाललं पाहिजे नवऱ्याच्या मागोमाग. कारण काळ पहिला वेगळा होता. डिंपल हा काळ पहिला वेगळा होता. पहिला नवरा पुढे चालायचा आणि बायको 10 ते 15 पावलांच्या मागे चालायची पण नवऱ्याच्या मागून चालायची. आता बायको पुढे चालता आणि घो पाठसून चालतात आणि त्या घोवाचं टेबल फॅन झालेलं असतं. हय जाता काय थय जाता हा तो पण याच्यासाठी भाऊजींकडनं 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद. आज काय अभिमान आहे. आज 200 असू देत 100 असू देत 500 फक्त दिसले नाहीत. पण या नोटीवर सुद्धा अभिमानाने सांगतो या नोटीवर सुद्धा मोदी साहेबांची माझं लय मोठी ओळख आहे. तुमचं काय काम असेल तर मी करून देऊ शकतो. हा तुम्हाला अजून दुसरं करायचं असेल तर पण काम 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 हा बायको नको सांगता. कारण या नोटीवर सुद्धा आज एक नाव आहे कदम. हा आता माझा तुझं नाही
आपल्या काय करूचा चार भिंतीच्यात काय तू गप राहू तू गच्चे तू नको. हा एक कदम स्वच्छता किओ क म्हणजे कणखर द म्हणजे दणकट आणि म म्हणजे मर्द. मग अशी भाऊजी बोलले की बारको हा पण दिसक सुंदर आहे. काय बात आहे बरं ना. अरे दिसायला आय एम सेलिब्रिटी बरं ना. लहानपणापासून माझ्या बारशाकच आता हे माझे दात पुढे गेले कशामुळे तुमका माहित नाही. काय गरज नाही आपल्याला का पुढे आले कारण मी लहानपणापासून सेलिब्रिटी. बारशा दिवशी प्रत्येक आईला मूल होतं ते आई मुलाच्या बारशा दिवशी आई काय करते ती विहिरीवर जाते आणि लाडू पेढे घुगरे तांदूळ घेऊन जाते की नाही. तांदूळ लावते का आपल्या मुलाची दात चांगली यायला पाहिजे. होय की नावशी होय म्हणा नाही गेला तरी होय म्हणा बरं ना. ती आई मुलाच्या बारशा दिवशी विहिरीवर जाते. माझ्या पण बारशात तीच गडबड पण माझा बारसा असल्यामुळे गर्दी भरपूर. माझा मुलगा पूर्ण परिपूर्ण चांगला व्हाया. नाही 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 हे चुकीचं आहे. मग तकडे या लावायचं लागतं पिठाचा असा खाली गपरा डोक्याला चालतं माझा. दात चांगले येण्यासाठी तांदूळ लावले जातात. माझ्या पण आईन ताच केल्या. सगळी गडबड असल्यामुळे काय झालं गर्दी ना कारण मी सेलिब्रिटी लहानपणापासून गर्दी जिथे येऊ लागली गो चल गो चल गो चल गो चल गो पूजा करूची चल चल बावडे चल. औषध गडबडीत साधे तांदूळ घ्यायचे ते बासमती नेल्या. अरे बासमती नेल्या बासमती बिर्याणीचे तांदूळ नेल्या ते तांदूळ लावल्या. आणि तुमका काय सांगू आमच्या बाजू आमच्या बाजू सुतारणीचा कोंबडा चरत होता त्या बावड्याच्या बाजू. हा सुतारणीच्या कोंबड्याने ते तांदूळ लावलेले बघले. हो हो सुतारणीची कोंबडी ते तांदूळ लावलेले बघल्या आणि धावत दिली. एक तांदूळ खाल्या गायब नाही. ऐका पुढचं ऐका. एक तांदूळ खाल्यान दात एक गायब आणि बाकी होते ते सगळे इसकटून टाकले ना पायान. तेव्हा हे पसरले असे माझा दोष आहे. अरे ज्याचे दात पुढे ते का चार बिस्किटचे पुढे ज्याचा पोट पुढे ते का भोकाचे वडे मेंदू वडे राधिका मसाले काय करूचा गॅरी म्हणता. तर त्या गॅरीचे बायका तीन किती गॅरी गॅरी मालिका बघलं. हा तुझी सजा झाली तू याकच केलं पण तू मेला आता कर्मा झाला ना लगीनाचा. मग आताच कळलं ते होय काय मग आणि कर्मान मेलो. असू दे आमची पण तीच परिस्थिती आहे पण मधी मधी बोला नको असू दे चांगली गोष्ट आहे. अजून तू लहानाचा मोठा होऊ दे. अजून तुम्ही पुढे प्रोग्रेस व्हा. बेस्ट ऑफ लक. एवढं खुश झालं बघा. आवणारच नाही ना पण अजून एक होईल म्हटल्यावर खुश झालो. तेव्हा लाख 1.5 लाख रुपये खर्च येतो तो पण करतो. सोप्या नाही आता. असू दे हरकत नाही चांगली गोष्ट आहे. पण कोणी सांगितलं की शाळेत बटनाची पॅन्ट 3 बटनाचीच पॅन्टी होते तेव्हा. ती तुमच्या टायमा केली असं. आमच्या टायमात 3 बटनच होती. चैनी हे कधी इले हो. हा तू पेटव नाही तू हय तुका पेटवते आता नाही. तुझ्यात हिंमत तर पोरसलं बस नाही. आवाज लावून दाखव फक्त बघूया. काय मी बोलले तर तुझ्या आई वडीलांना राग येईल पण बोलायचं नाही. तू नाही लय लहान तू अजून ते का कळत नाही. हय येऊन बघ किती मागच्यापासून पेटवलं. हा या गाणं म्हणून फक्त हे दाखव काय धूर निघत ना. तू सगळे पैसे मी तुका दिले चल खायचं म्हण तू. तुम्ही आई बी पेटून या खाली जा. तोंड चढू नको माझा. मानूच्या घराला धनगर वाड्याला नवरदेव होऊनी सजला. नवरदेव सजला बानुबाई साठी वेडावला. बानुबाई साठी वेडावला
बायका 2 बरं ना, म्हाळसराणी आणि भानुबाया. पण आपल्यासारख्या जर 2 लग्न करूची ठरवल्या तर घरातली दांडो काढतली. काय झाले चलले किती आई बी बाबू जरा थांब, तुझ्यासाठी गाणं म्हणते. या यशने सुरसुरा सोडला बारीत उगाच बोंबलतो आणि घराकडे पळतो. या यशने सुरसुरा, या यशने सुरसुरा, या यशने सुरसुरा पडला, या यशने सुरसुरा पडला, या यशने सुरसुरा पडला. बारीत उगाच बोंबलतो, बारीत उगाच बोंबलतो आणि घराकडे पळतो. बारीत उगाच बोंबलतो आणि घराकडे पळतो. या यशने सुरसुरा. सोडला त्यांनी सुरसुरा सोडल्याने तो आता घरात पळालो. पेटाव आमचा पेटला ह्यो घरात घुसको. अरे तुझ्या काळातले फटाके कसले ते रशीबम आपटीबार हे आमच्या टायमात लवंगी फटाके होती. 5 रुपयाची लवंगी फटाक्याची माळ एकटी सुद्धा अक्की लावू ना आम्ही, एक खोलून लावू. मजा होती की नाही? एक पडू ती केपा तू हई तुका दाखवतोय. मागसून कोण बोलत रे हिंमत तर पुढ्यात ये होय. घराकडे जाऊन बापाशी जाऊ पेटाव. कसं पेटावता तो बघ. मग आता औषधी समोर सांग पेटाव. हा मग बापाशी जाऊन पेटाव. बापाटला हयलो चक्करा काय तो बापूच फिरवतो. आमचा काळ वेगळा होता. लवंगी फटाक्याची माळ एक फटाके वाजवायची मजा होती ना. हा ती केपा बंदूक होती प्लॅस्टिकची. हा कोणाकोणाकडे डबल बारची बंदूक, ह्याच्याकडे सिंगल बारची बंदूक. भाऊजी ती मजा वेगळी होती. ती केपा काय काय जाण ती केपा बंदुकीतनं वाजली नाही का भिंतीवर अशी खरडवीत फटा त्याचा आवाज काय यायचा. पण आताच्या लक्ष्मीबारचा आवाज येतो का? हा रशीबामचा आवाज येतो का? नाही येत का? सगळा फुसफुस तसा या फुस अळवावरचं पाणी या. हे हल्लीचे पोरगे म्हणजे काय नाही. भाऊजी तुम्ही आणि मी एका वयाच्या आहोत. आपल्याची ताकद मका ह्या वयात 2 तुमका आता तुझ्या रिलो काय माहिती नाही. भाऊजी तुमच्या हातात असले ठीक आहे. पण आज खरोखर सांगतो की भजन नामस्मरण कीर्तन मजा आली ना. हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे चालेल. आज इथे सत्यनारायणाची पूजा आहे म्हणून श्री हरी जगत्पिता दूर करीतो व्यथा, दूर करीतो व्यथा. सत्यनारायणाची कथा
ते सुने. जुन्या गाण्यांमध्ये मजा आहे, नाही तर नवीन आली गाणी. हर घर में है एक ही नारा गूंजेगा. हर घर में है एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम. मेरे भारत का ये बच्चा बच्चा. राम नाम ने जन्म लिया, मंदिर वही बनाएंगे. राम नाम ने जन्म लिया, मंदिर वही बनाएंगे. बरीचशी गाणी येतात, त्या गाण्यांच्या माध्यमातून आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो. पण जुनं ते सोनं आहे, कारण आता लग्न झालेलं आहे, पहिल्यांदा गाणी लागायची. कोणी सांगितलं काय की आता राधिका, आता बऱ्याचशा हिरोईनी आल्या, नवीन नवीन ड्रेस, ती शनाया बिनाया कसले कसले काय ते ड्रेस घालून येली, बरं ना. पण ती जुनी जाणती हिरोईन कोणती, काय सांगायला नाव होता, अलका कुबल. तिनं साडी नेसल्याशिवाय खैचो कार्यक्रम केला नाही, खैचोच पिक्चर करू नये. तिच्या टायमिंगला, लग्नाच्या टायमिंगला सुद्धा गाणं काय लागायचं, सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली, माहेरची साडी नेसली, माहेरची साडी नेसली, माहेरची साडी. डोळ्यात पाणी येऊ लागलं, गाणं लागलं, करू लागले. आणि तिचा बघून मी हसाक लागले, ती रडता मी हसतोय. बायकोच भावी लोक म्हणतात, ताई भाऊजी हसतात का. बायकोला काय सांगायचा, भाऊ राया तुला माहित नाही, आज मी रडते ना, त्याच्यानंतर त्यांना रडायचंय म्हणून ते आज हसून घेत आहेत. सांगा त्या काय जाऊ. त्या थोडा दुसरा गाणं लावलं खायचा, नाटून ही गाणी आमच्या लग्नात. पण आता लग्न गाणी काय लागतं, शिट्टी वाजली, गाडी सुटली, भाऊजी जरा जपून, पोरी जरा जपून दांडा धर, 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 पोरी जरा. पहिल्या मुली रडायच्या, लग्न झालं की आई वडील आशीर्वाद द्यायचे, जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा, बरोबर ना. पण आता आई वडील कुठेतरी हॉलमध्ये काम करत असतात, हाऊस सोडूक येतात, वर घ्या हाऊस सांगणार, बाय झाला, लगीन बिगीन मस्त झाला, हो येत नसता, पाहुणे शोधूचे असतो. मग हाऊस सोडूक येणार पोरगी, काय म्हणणार, आज मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करण्याला जर कारण कोण असेल तर तिची आई आहे. का तुम्हाला सांगतो, कारण पहिला काळ वेगळा होता, जा मुली जा, दिल्या घरी सुखी राहा, तुला दिले तिकडे तू काय पण कर.
काय झालं तर आमका सांगा नको, तेव्हाच काळ होतो. आता तसं नाही, आता आवाज सोडू जाणार. हा वायू जातच जा लगेच मुसाला बापूस खुशा, बापाशी तो पैसे धर बापूस खुशा. बापूस मेलो हॉल मध्ये काम करता घर मी काही असो मी. पण पुढचा- बापूस खुशा, पोरीचं लग्न झाला, तू जातस जा 5-6 महिने बघ. त्याचं पाठी आहे. हा नाही तर भाऊजी खुश नाही 5-6 महिने बघ, जमला तर बघ, नाहीतर भवा घेऊन आमच्याकडे येतो का आमका जड नाही. या कोण सांगता हे आऊस सांगता. हा चुकी कोणाची आहे. हा यजमान श्री शंकर नारायण शंकर तांबे यांकडून 2 वाजपेयी यांच्यासाठी 100-200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आले. स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. काय लग्न लागली की काय गाणं लागायचं. मंडळी जमली सारी जमलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी जमलेल्या मांडवदारी, बोला शुभमंगल सावधान सावधान. मंडळी जमली सारी बोला शुभमंगल सावधान सावधान. लग्न लागलं, गाणं लागला, काही नाही. वरात निघाली, काय जो वराती घेणार असता तो लग्नात नसता, पण तो पेटाव बेटा, जेव वराती कसणार पेटाव आडवर होतो. जेव कसता. हा अहो आताची पाठी जेवले की सुटले. जेवले की सुटले, मग पूजा, मग पूजा पूजा झाली की मग लग्न झाला, जेवले, गाडी बघतो, चला कधी जाऊची या गाडी. होय ना. हा त्याच्यानंतर काय असतं. काय नाही नवरा नवरी बघतो ती काय होतं अनुभव पहिला अनुभव. त्याच्यानंतर 5 परतन. टन वाजलं मटन शिजलं, टन वाजलं मटन शिजलं, पाच परतन झाला तर मग काय आता ते काय सांगू नको. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचं पन्हाळा बेंगलोर भवानी काश्मीरीला, लोणावळा खंडाळा कोल्हापूरचं पन्हाळा बेंगलोर भवानी काश्मीरीला. या झाला 1 वर्षानंतर पहिल्या दिवशी जन्मला बाळा, दुसऱ्या दिवशी खाल्लं हो केळ, तिसऱ्या दिवशी खाल्लं रताळ, तो बाळा जो जोडे जो, तो बाळा जो जोडे जो. तिसऱ्या दिवशी खाल्लं, भाऊजी पुढचं आहे का. चौथ्या दिवशी त्या केळ्यासाठी 100 रुपये. तिसऱ्या दिवशी खाल्लं रताळ, तो बाळा जो जोडे जो, तिसऱ्या दिवशी खाल्लं रताळ, चौथ्या दिवशी हगला पातळ, जो बाळा जो जोडे जो. हे कॉमेडी पाळणार, पण ती मजा वेगळी होती. आम्हाला झोपवताना आजी अंगाई म्हणायची, निज निज तान बाळा तुझी आई गेली वाळा, तिने कुरले आणले सोळा. आता येता आता हय बसलेली एक तरी माता भगिनी येते का ह्याच्यात पाळणं येतात. आई घेत असतात, आई घेत असतात. नक्की पाठी 3 जणी बसले त्याच्यातले एक तर येतं का आय्या त्याच्या पाठी त्यांका तर नाही. ती काय करणार, पोरग्याला झोपू जा, मोबाईल घेणार, युट्यूब चालू करणार, गाणं लावणार, ओ शेट पोरगो पाळण्यात
ओ शेठ पोरगो पाळण्यात झोपलो होते. ही परिस्थिती आहे. धर्म आपला धर्म आपली संस्कृती काय आहे. कोणी सांगितलं मुलींना तुम्हाला भांडी घासता येत नसतील घासू नका. पण या चुकीचा. पाणी भरता येत नसेल भरू नका. समीर कदम येऊन भरेन. मी तुमच्या घरी बिंदास पाणी भरीन. पण भांडी घासून त्या सुताराक बोलवा. पाणी भरूक लाज नाही. अरे कुबेराक पाणी भरले आणि दुसऱ्याच्या घरात तर मी काय हा. पण भांडी घासू एकाच बोलवा. ह्यो किती खुश होता काय कळत नाही. पण काळाची गरज आहे. आज प्रत्येक गोष्टी प्रत्येक मुलीला येणं गरजेचं आहे. आज आपली संस्कृती काय आहे. आज आपल्या आई वडिलांनी लग्न केलं पण आपले वडील शेतकरी असताना सुद्धा आईने लग्न केलं हा विचार आपण करत नाही. पण आमका कोणी चलेन काय बायो नवरो कसं होयो माका बरं होयो मुंबईचं 2 BHK 4 बाय 10ची खोली असली तरी चला. एक काढ होतो चला. रूम स्वतःची हवी. हा रूम स्वतःची होई. स्वतःची परिस्थिती सांगता बस बरोबर ना. एक नंबर. पण प्रत्येक मुलीने विचार केला पाहिजे. माझ्या आईने माझ्या बापाशी लग्न केलं. तो बाप माझा शेतकरी होता ना. त्याचे कुठे 2 BHK होते. हा त्याने नंतर कष्टाने केलं. हा प्रत्येक मुलीने विचार करणार. आम्ही भजनाच्या माध्यमातून हेच सांगायचा प्रयत्न करतो. प्रबोधन हे भजनाचं माध्यम आहे. आज तुम्ही मध्ये मध्ये बोलता आमचा डिस्टर्ब होता ठीक आहे. पण तुमचं मनोरंजन होतं तर तुमच्यासाठी चांगला बरं ना. त्यातल्या त्यात तुम्ही बक्षिसून पैसे देतात. ते योग्य ते वाटते. ते योग्य ते हा. मग आता ह्या पण योग्य होता. ह्याच्या 100 योग्य होते. नको ते काय 100 दे असू दे. गजराला सुरुवात करतोय. गजराच्या माध्यमातून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय. गाणी बरीच येतात नंतर घे.